क्रुझरमध्ये नाही लेकरं वगैरे धरून हां 14 म्हणजे होते. लेकरं जे आहेत ना त्याच्यात किती लोक ॲडमिट आहेत? आता 7 लोक. मोठा होता। नमस्कार, मैं ऋतुजा और आप देख रहे हैं 58 न्यूज सोलापुर। कल रात करीब 1 बजे अलंग और वाघधरी रोड पर एक दर्दनाक सड़क हादसा हुआ। जानकारी के अनुसार हादसे का शिकार हुई क्रूजर गाड़ी में एक परिवार सवार था जो शादी के बाद मंदिर दर्शन से आ रही थी। क्रूजर गाड़ी तेज रफ्तार में थी और खड़े ट्रक से टकरा गई। गाड़ी में 10 लोग सवार थे, जिनमें 2 छोटे बच्चे भी शामिल थे। इस भीषण हादसे में 2 लोगों की मौके पर ही मौत हो गई, जबकि 7 लोग गंभीर हालत में सोलापुर सिविल अस्पताल में भर्ती है। शादी की खुशियां इस हादसे के बाद मातम में बदल गईं। परिवार के सदस्यों के आंसू और उनकी टूट चुकी उम्मीदें हर किसी का दिल दहला रही है। हादसे के बाद क्रूजर का ड्राइवर मौके से फरार हो गया और पुलिस मामले की जांच कर रही है। यह घटना हमें याद दिलाती है कि यात्रा के दौरान सावधानी और सुरक्षा कितनी जरूरी है। हमारी संवेदनाएं पीड़ित परिवारों के साथ है। ताजा जानकारी के लिए जुड़े रहिए 58 न्यूज सोलापुर के साथ। धन्यवाद। नमस्कार, मैं रिपोर्टर ऋतुजा न्यूज़ 58 से लाइव रिपोर्टिंग कर रही है। अपन आ चुके हैं सिविल अस्पताल में। कल लगभग 1 बजे के समय पर वागधरी और अलंद रोड के बीच एक भयानक सड़क हादसा हुआ, जिसमें क्रूजर कार और एक ट्रक के बीच बड़ी भयानक चकमक हो गई। जैसे कि लोगों का कहना है कि ट्रक सड़क के किनारे पे खड़ी थी, क्रूजर तेज रफ्तार से आ रही थी। इस क्रूजर कार में 10 लोग सवार थे, जिसमें से 2 बच्चे भी शामिल थे, जिसमें ये घटना होते ही 2 लोगों की मौत हो चुकी है और बचे 7 लोगों पर सिविल अस्पताल में उपचार हो रहे। जैसे ये भयानक हादसा हुआ, क्रूजर का ड्राइवर मौका देखते ही फरार हो गया। पुलिस घटनास्थल पर पहुंचकर उसकी जांच कर रही है। जैसे हम इस मामले में आगे की पूछताछ करेंगे तो आपको ताज़ा अपडेट्स देते रहेंगे। लगे रहिए न्यूज़ 58 के साथ। धन्यवाद। या गाडी थांबलेलं होतं ट्रक, मी पोस्ट मारत होते, ते टर्निंग घेतात ना, जाऊन ते गाडी तिला धडकलंय। मग आमची सासू, आमचे लहान सासरा होते, पूर्ण चंगरून गेलं का ते बाबाला डोक्याला लागलंय, माझं कंबर उठायला दिलं, लय डेंजर धडकलं। पोस्टमध्ये होतं गाडी, सगळ्यांना जरा जखमी झाले। आमच्या सासरा लागलं, आमची सासू जागेवरच वाढली हो, सासरा बी वाढलंय, सासरा पोस्टमध्ये होतं, गाड्या वगैरे काहीच नव्हतं, ड्रायव्हरच पोस्टमध्ये गेलाय। ड्रायव्हर किती वाजता झाला आहे? रात्री 12 साडे मी यांचा भाऊजी आहे, सोलापूरमध्ये राहतो। तर हे अपघात झाली आळंदच्या रोडला 2-4-5 किलोमीटरच्या आसपास। तर अंधार आणि नागमोडी असल्यामुळं ना समोरची ते ट्रकची अंदाज नाही आलं, तर खूप वेगाने होती गाडी। तर पूर्णच जेवढे बी होते आमचे सगळेजण जखमी आणि ट्रक ड्रायव्हर फरार आहे। ट्रक ड्रायव्हर हे आपलं क्रूझरवाला ड्रायव्हर फरार आहे। क्रूझरमध्ये किती लोक होते? क्रूझरमध्ये नाही लेकरं वगैरे धरून हां 14 म्हणजे होते. लेकरं जे आहेत ना त्याच्यात किती लोक ॲडमिट आहेत? आता 7 लोक. मोठा होता। त्याच्यात ॲडमिट किती आहे? ॲडमिट 7 जण कुठल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये? सिव्हिल कुठं? हां एक रुग्णालयामध्ये। सोलापूर रुग्णालय. हां सोलापूर, बाकीचे इथे आहेत। कंप्लेंट वगैरे केलं तुम्ही? चुकी ड्रायव्हरची नाही, होती का? कंप्लेंट झाले सर, FIR झालेलं आहे। FIR झालेलं आहे। हां ड्रायव्हरची थोडी FIR कुठं झालं? हो सर, FIR कुठं झालं? FIR आपलं आळंदमध्ये। आळंदमध्ये? हां. आळंद पोलीस हो स्टेशन. आळंद पोलीस स्टेशन। थँक्यू. नाव महादेव बसुदे, माझ्या भाचीचं फॅमिली आहे। परवा 25 तारखेला लग्न झालं, येताना ॲक्सिडेंट झाला आणि दोघं मुलीचं सासरा एक्सपायर झाले. हां दोघं एक्सपायर झाले। हो. आमचे बहीण भाऊजीसुद्धा ॲडमिट आहेत, बाकी सगळे फॅमिली ॲडमिट आहेत, जवळजवळ 9 जण ॲडमिट आहेत।
खूप वाईट झालं आहे. रात्री 1ला झाला आहे. गाडीमध्ये किती लोक होते? गाडीमध्ये 12-13 लोक होते. क्रुझर होती का गाडी? दोन क्रुझर होते. एक क्रुझर असं झालं, मग पुढे गेल्यावर मग झालं दुसरे एक पिकअपवाला येऊन हेल्प करून सगळ्या हॉस्पिटलला घेऊन गेलेत म्हणा. आम्हाला 1ला कॉल आल्यावर आम्ही गेलो. मग तिथं आमचं एक रिलेशन होते मिस्किन म्हणून, त्यांनी पण 15 मिनिटात येऊन हॉस्पिटलला हे केले सगळं. ते गाडीमध्ये 12 लोक होते, त्याच्यातले किती ॲडमिट आहेत? त्यात जवळपास आता 7 जण ॲडमिट. 7 लोक ॲडमिट आहेत. 7 दोघं हे झाले आता, म्हणजे दोघांना नॉर्मल हे झाले. आता घरी जाऊ तिथं मयत म्हणजे किती वाजता झाला आहे? 1:45च्या दरम्यान झालं रात्रीला. रात्री. कुठं निघाले होते सगळे? सगळे सोलापूरला याल ते. नारायणपेठला तिथं देवदेव कार्य करून सोलापूरला याल ते. आळंदी 5 किलोमीटरनी झालं आहे. ते चुकी कोणाची? ते चुकी कोणाची होती त्याच्यात? चुकी तर ड्रायव्हरचंच राहणार. आता काय, ड्रायव्हर कुठे आहे? ड्रायव्हर पळून गेला. मेन म्हणजे ठोकून ड्रायव्हर पळून गेला. त्याने ड्रायव्हर सेफमध्ये आणि त्याच्या बाजूला पूर्ण सेफमध्ये ठेवून ते कुठली गाडीला मारला त्यांनी? ट्रकला मारला. ट्रक थांबली होती का? ट्रक थांबली होती. थांबलेली गाडीला मारला. थांबलेली गाडीला मारला. ठीक आहे. मग आता याच्यानंतर तुम्ही कंप्लेंट वगैरे काय करणार आहे? केलंय तिथं सगळं केलंय. कुठल्या चौकीला गेलाय? आलन साईडला. आळंद पोलीस चौकीला केलंय. पंचनामा केला.